नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी डॉक्टर सूरज बनसोडे, संगीताई कन्सल्टन्सीमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मी तुम्हाला 2-3 गोष्टी आधी सांगितल्या होत्या, आताही सांगतो. एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट असू, सेमी गव्हर्नमेंट असू, आपापल्या कॅटेगरीनुसार जर एम-बी-बी-एसमध्ये ॲडमिशन मिळत नसेल, जर 10-15 मार्कांनी एम-बी-बी-एस राहत असेल, तर आयुर्वेद घेण्यापेक्षा बी-व्ही-एस-सी आणि ए-एच म्हणजे व्हेटरनरी हा कोर्स घेणं खूप बेटर राहील तुमच्यासाठी. व्हेटरनरी हे 5 टाईम ते 10 टाईम्स बी-ए-एम-एस पेक्षा महत्त्वाचं आहे. मी असं हवेत बोलत नाही. मी स्वतः 3 महिन्याची रिसर्च केलेली आहे आणि खूप साऱ्या आयुर्वेद डॉक्टर्सला आणि व्हेटरनरी डॉक्टर्सला मी स्वतः जाऊन ऑफलाईन भेटलेलो आहे, बोललेलो आहे. व्हेटरनरीमध्ये जी सॅलरी आहे, फ्युचर ग्रोथ आहे, स्टेबिलिटी आहे, ही आयुर्वेदपेक्षा बऱ्या पटीने जास्त आहे. व्हेटरनरीचे महाराष्ट्रामध्ये दरवर्षी फक्त 600 डॉक्टर्स बनतात. LDOच्या ही लाईफस्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर क्लास 1ची जॉब असते महाराष्ट्रामध्ये, MPSCमधून लागते. आयुर्वेदमध्ये AMO म्हणून जॉब असते, जी आयुर्वेदिक मेडिकल ऑफिसर ती सहसा दरवर्षी निघत नाही. पण आणि जी निघली तरी पण त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. इकडे व्हेटरनरी जर तुम्ही 5.5 वर्षाचं कंप्लीट केलं तर तुम्हाला कुठेही प्रायव्हेट क्लिनिकमध्ये 50-60 हजाराने मिनिमम सॅलरी लागते. तुम्ही स्वतःचंही क्लिनिक ओपन करू शकता आणि गव्हर्नमेंट जॉबसाठी तयारी करू शकता. त्यानंतर स्टेबिलिटी लवकर मिळते व्हेटरनरीमध्ये आयुर्वेदच्या कंपॅरेटिव्ह. सॅलरी जास्त मिळते आणि जी फजिती असते लाईफ लाँग जे आपण विचार करतो ती व्हेटरनरीमध्ये कमी असते आयुर्वेदपेक्षा. तर MBBS नाही मिळालं तर व्हेटरनरी हे नक्कीच कन्सिडर करा. तुम्हाला काही अडचण असेल, कोणत्या कॉलेजला आमचा नंबर लागेल, आमचे इतके इतके मार्क्स आहेत, तर आम्हाला नक्की कळवा. तुम्हाला फ्री गायडन्स हे आमच्याकडून दिलं जाईल. खाली लिंक दिलेली मी WhatsApp ग्रुपची, तिथे तुम्हाला फ्रीमध्ये सगळ्या महत्त्वाचे अपडेट्स मिळतील आणि जी कॉलेजची फी स्ट्रक्चर आहे व्हेटरनरीचा कट ऑफ सुद्धा मी तिथं प्रोव्हाइड केलेला आहे. आणि तुम्हाला या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील की BDS घ्यावा का BMS घ्यावा की व्हेटरनरी घ्यावा, MBBS मिळत नसेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी MBBS नंतर 2 नंबरला व्हेटरनरी, 3 नंबरला BMS आणि 4 नंबरला मी BDS पकडेल. त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. BDS झाल्याच्या नंतर गव्हर्नमेंट जॉब ऑलमोस्ट मिळत नाही लवकर. गव्हर्नमेंट जॉब निघत नाही. निघल्या तरी 2-3 जागा वॅकन्सी निघतात वर्षभरामध्ये आणि त्याच्यापेक्षा BMS बेटर आहे. BMS बेटर आहे. BDS झाल्याच्या नंतर आपल्याला जर स्वतःचं क्लिनिक खोलायचं असेल तर त्यामध्ये 5 ते 6 लाखाची मिनिमम इन्व्हेस्टमेंट लागते. त्यापेक्षा BMS इज बेटर आहे. आणि जर तुम्हाला खूप लाँग शिक्षण करायचं असेल, जर BDS करून MDS करून मॅक्झिलोफेशियल म्हणजे जबड्याचं सर्जन बनायचं असेल, तर मग तुम्ही करू शकता. चालेल? जर काही गोष्टीचा आणखी प्रश्न असतील तर नक्की कळवा. तोपर्यंत धन्यवाद.